तो चालते बघ. थांब 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 आता थांब थांब इकडे 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 चावलं थांबचं सोड सोड. दोन्ही सोडले ना सोडले ते मला जोरात राहिलं बा. आता बघा हे सगळं ठेवलं याच्यावर हे काळं. आता बघा मसाला जरा हा आता संध्याकाळची वाजलेत बघा 8. लय दिवसापासून आमचा प्लॅन होता की खेकडे मारायला जायचं आणि श्रावण सुरू आहे. श्रावण तर काय सहसा मी पाळलेला नाही. मी म्हणजे युजल फक्त मंडेला फक्त खात नाही सोमवारचं. तर आता सगळी आपली तयारी झाली. हे बघा शूज घातलेत आपले बाबूचे शूज. माझे शूज होते ना कुठंतरी गेले. हां कशी आहे बॅटरी? बॅटरी बघा लाव फुल. हां तुम्हाला आता जी बॅटरी जी मी घेतली ना माझी ती पप्पांना गिफ्ट दिलेली. तर हे बघा थांब रे थांब पुढं बघा काय दिसतंय का? याला एक ही बी लाईट खराब झाली. हां मारा आता. तरी लाईट नाही आहे घरात. पडला कॅमेरा हातात नाही चहायला. नाही ना याला केस लावले ना याची प्रोटेक्शन केस आहे. भाग बघ जाता व्हायचं अगोदर पैसे संपलेत. यूट्यूबवरनं पैसे पण भेटत नाहीत. चालू मी आणि साहेब 2 जण आहे. साहेब तर काय बघा हे गावठी माणसं बघा यांना काही चप्पल घातली आणि निघाले खेकडं बघा. आपण बघा मला सापांचं लय भ्या वाटतं. आणि बॅटरी बघा आपली खतरनाक बॅटरी खतरनाक. चला निघूया. किती वाजलेत? 8 वाजलेत. 8:15 वाजले. आहेत 9 9:30 पर्यंत घरी बरं का. ते खेळत बसायचं नाही ह्याच्यात. भवानी बघा दिसला का खेकडा? बघा पत्थरात खेकडे पकडताना वड्याने खेकडे पकडताना ना उलट्या साईडने जायचं. उलट्या साईडने गेल्याचा फायदा काय माहिती आहे का? वरनं समजा आलं तर पाणी गडूगडू होत जातं खाली. त्यासाठी उलट्या साईडने गेलं ना तर पाणी गडूळ होत नाही. एक तर खेकडा खावला रात्रीचा खेळ. पाणी झालं का बघा इथं बघा गडूळ झालं. आता समजा आपण वरनं आलो असतो ना तर पाणी गडूळ खाली होत जातं. त्याच्यामुळे खेकडे दिसत नाही त्याच्यात. मोठा आहे. ओय सोपत हे बघा एक नांगे तुटलेच नाही. ते बारक चालते बघ. थांब आता थांब इकडे इकडे चावलं थांबचं सोड सोड. चावला आपला कोणतरी पाहिलं होतं सोबत टाकायचं. चौकात काढला पुढे बोट दुखली जोरात. बॅटरी तिकडे घे. बॅटरी लय प्रकाश आहे याचा. थोडं वापस जायला राहू दे थोडं हे झोपून जायला लागेल. परत येताना प्रॉब्लेम नसतो. पुढच्या कुठं पुढच्या साईड पुढे डबक करते तुमच्या पाणी. चल रोपोसाठी इथनं जायचं होतं पण इथनं जाता येणं झाले म्हणून आम्ही वर आलो बघा तिकडे. आता पुढच्या साईडला एक डबूक आहे त्याच्यात बघूया. झालं बघा बेडू बघ.
चांगला जाईल येतो तर घालाय बघ जरा बॅटरीचा खूप इकडे दाखव रंडे नांगा सुटलं दोन्ही सोडले नांगे तुम्ही सोडली ते एक वडा झाला कंप्लीट आता चाललं आहे दुसऱ्या वड्याला बघा हे लिंगायतलं आमचं शेत आहे हा सरळ रोड जातो आमच्या माण्यादेवीच्या मंदिरात याच्या साईडला अजून एक वडा आहे त्याच्यानंतर पलीकडचा एक वडा करायचा आणि जायचं युजली आम्ही या वड्यात जात नाही कारण केले अडचण असते पण साहेब म्हणले चला जाऊया चांगले भेटले साधारणतः एक 1.25 किलो भेटली 2-4 अशी हां जास्त 2 किलो असतील 2 किलो भेटली बघा इथं तिकडे आता इथनं खाली जायचं बघा हा पूल आहे ना इथनं जायचं ना हां इथनं जाऊया खाली द्या फक्त सापाच आहे बाकी आपण घाबरत नाही कोणाला चला जाऊया आता इथं ह्या वाड्याला जायचं बघा बिळात चाललेला रे जोरात राहिलं बा इकडे बघा असे जात पायला व्हायला तर मोठा दुधळी खेकडा आहे काही हां पाय दिल्या चिया म्हटलं उघड दुधी असेल रे नाही ना दुधी नाही दुधी कशा कशातनं जायचं चाललं पाणी पाय द्यायचं येतं पाणी लावला बघा पोटा समाप्त आता आम्ही निघाले घरी लग आम्हाला बघा किती वाजलेत आता 9:30 झालेत गावले बऱ्यापैकी गावले ते 4-5 किलो तर असते हां हो धन्या त्याच्यात टाकी नाही बाय 2-3 मोठी आहेत अरे अरे गेलं चालू चांगले चांगले चालू की हा त्यातच कसं मारलाय बघ तो याला याला तो तोंडात कसं घातलं त्याच्यात आयुष्य खेकड्याची वाटणी झाली मला ॲक्च्युली नाही खेकड्यामध्ये इंटरेस्ट पोरगले मागे लागले खेकडा करते बघूया आता जस्ट फोन आला पप्पा तुम्ही आला नाही खेकडे पकडायला गेलाय ते थोडेच घेतले मी 4-5च घेतले कारण की उद्या सोमवार आहे सोमवारचं आपण काय खात नाही मंदिरात जायला लागतं तसं आपण काय पाळत नाही पण श्रावणी सोमवार आहे ना म्हणून मंदिरात जायला लागतं म्हणून आपलं खात नाही एवढंच घेतले पोतच म्हणलं परत आणावं तर नंतर म्हणजे पुढच्या खेकड्याच्या वेळेस आपल्याला कामाला येईल आता उद्या बघा आमचा प्लॅन आहे ज्या वड्याने आम्ही गेलो ना तिथं आम्हाला 1-2-3 डबकी दिसले लय मासे आहेत त्यात तर म्हणलं उद्या जरा तिथं टाका जाळं बघा आता उद्याच उद्या खायचं असतं हातात धर अर्धर की नांगाव केवढा आहे धर आपण आता आलेलो आहे आपल्या घरी खेकडी सगळी मी क्लीन करून ठेवलेत पण आता बनवूया आपण मसाला तर मसाल्यासाठी बघा खोबरे घ्यायचं 2 कांदे आणि 1 टमॅटो सगळं काय करायचं गॅसवर भाजून घ्यायचं सगळं आणि त्याच्यानंतर याची पेस्ट बनवायची त्याच्यामध्ये थोड्या बाकीचे सगळे मसाले टाकायचे आता बघा हे सगळं ठेवलं याच्यावर काळं वस्तर हे करायचं त्याच्यानंतर कांदा थोडा कापायचा आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आपला कांदा इथं गरम होते तोपर्यंत आपण आता हे करूया कोथिंबीर आता आमच्याकडे नाही कोथिंबीर हवी होती मस्त मजा आली ती कोथिंबीर लसूण टाकायचं थोडा
आता बघा आपला सगळा मसाला हा सगळा रेडी आहे. आता फक्त याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ना ते टाकायचं. एवढं काय आपलं काय असे सिक्रेट रेसिपी नाही आहे का. हे काय कसली तर पावडर आहे काय तर म्हणतात त्याला. त्याच्यानंतर कांदा लसूण चटणी एक टाकायची जरा वाईच, आणि थोडे टाकायचे जिरे, आणि गरम मसाला वगैरे असला ना तर चिकन मसाला असला ना तर चिकन मसाला टाका, एक नंबर टेस्ट येते. आता थांबा अजून जरा टाकूया. हां हा काय होतं माहिती आहे का, या अगोदर स्टार्टिंगला सांगितलं ना हा गरम मसाला होता, गरम मसाला टाकला. जरा वाईच टाकूया. झालं ओके. एक मसाला आपला रेडी आहे. आता खेकडे धुवूया. आता खेकड्यांचं कसं असतं माहिती आहे काय, पाण्यात राहिल्यामुळं ना ह्याच्यावर असं एक असं काय म्हणतात असं चिपचिपा असं एक असतं ह्याच्यामध्ये. म्हणजे एखादी गोष्ट आपण पाण्यात जास्त वेळ ठेवली ना तर कसं त्याच्यावर असा एक थर पडतो बघा, तसंही असतं. तर हे नीट धुवायला लागतं. ती धुवायची एक टेक्निक म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ असतं ना ते टाकायचं म्हणजे, आणि त्याने धुवायचं. असं जरा आणि धुवून निघतं सगळं. ते जे चिपचिपा असतं ना ते राहत नाही ह्याच्यात. हे बघा खेकडे सगळे धुतलेत व्यवस्थितरित्या. आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. रेसिपी नाही, सिम्पल आहे. आपला मसाला फक्त रेडी झाला आहे. सगळं टाकायचा, मिक्स करायचं, उकळायचं नाही काय वाफलायचं. ओके रेडीच. हे नांगेत ना हे जरा त्याच्यावर थोडं मारायचं म्हणजे काय पटकन शिजतील. मोठे मोठे नांगेत नाही. आता बघा टोप आपण ठेवला याच्यात टाकूया तेल. तेल बघा उकडलं आहे तेल. आता डायरेक्ट टाकूया मसाला, नंतर बघू. मीठ टाकूया. आता बघा मसाला जरा पाणी सुटायला लागलं मसाल्याला. मस्त नांगा पहिला टाकू. हे आपलं झालं त्या याच्यात जरा टाकूया पाणी आणि नंतर वाफलूया. आता उकळायला सुरुवात झाली. आता याच्यावर झाकण ठेवायचं. आता बघा बसलो जेवायला. इथं खेकडा आहे आपला. बघायचा खेकडा. हा छान आहे का. कशी वाफ निघते. थांब इथंच. हे दे का, पकड दे. बघा ओके या की खा. बस इथं देतो तुला मोठा खेळ. आजच खायला लागणार आहे सगळं. अंड खेकडा होय गे लय गरम आहे. अरे उचललं तू. मसाला खाऊन बघूया पहिला. तिखट कमीच आहे. एकदम मग हा मस्त. चला आता आम्ही आस्वाद घेतो जेवणाचा. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हाताने तोडायचं नंतर हां ऑटो फोकस व्हायना झाली. जाऊ दे. ए कुठे चाललास. बस बाळा खाली. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.